राजूभाऊ पारवे यांची लीड 2 ते 2.5 लाखाची लीड राहील। अगली बार मोदी सरकार, अगली बार मोदी सरकार, राजू पारवे जिंदाबाद, राजू पारवे जिंदाबाद। जय भीम जय भारत। मी श्रीकांत सक्षम मराठी टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आपल्याला माहीतच आहे की लोकसभा 2024चं बिगुल वाजलेलं आहे व सगळे उमेदवार जे आहेत हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत। जसंच T20 वर्ल्ड कप धूमधडाक्याने सुरू आहे, तसंच इकडे 5 वर्षाचा जो आहे हा कप हे खुर्ची जिंकण्याचं जे स्पर्धा रिंगणामध्ये उतरलेले आहेत। व आज आपण आहोत रामटेक लोकसभा क्षेत्र, बहादुरा क्षेत्र आहे श्रीनगर परिसरामध्ये, की ज्या परिसरामध्ये आज पहिल्यांदाच निवडणुकीचा ढोल हा वाजलेला आहे। तो सुद्धा राजूभाऊ पारवे जे BJP विकास आघाडी अलायन्समध्ये शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना शीट मिळालेली आहे, त्यांचा पहिल्यांदाच शिर्टीनगरामध्ये हा प्रचाराचा ढोल वाजलेला आहे। व आपण बघू शकता की सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत। जाणून घेऊया की जसं ते आता डोर टू डोर कॅम्पेनिंग करतच आहेत, तर काय आहे हवा आणि कोणाचा राहील माहोल, तर त्यांच्यासोबत आपण सरळ चर्चा करूया की काय राहील या लोकसभा 2024चं चित्र। निवडणुकीची घोषणा झाली, सगळ्यांना सीट वाटप झाले आणि तेवढ्या कालावधीनंतर आज एवढा कालावधी लोटल्यानंतर आज या आपला रामटेक लोकसभाचा खूप मोठा क्षेत्र जो आहे, बहादुरा आहे, वाटोळा आहे, या मग श्रीनगर, या श्रीनगर पहिल्यांदाच आज तुम्ही प्रचाराला आलेला आहात। आमचा प्रचार 1 हप्त्यापासून सुरू आहे। खरबी गावापासून तर गोन्नीशिम पर्यंत येण्याकरता आम्हाला 5 दिवस लागलेले आहे, कारण हा खरबी बहादुरा गोन्नीशिम हा परिसर 70 ते 80 हजार लोकसंख्येचा असल्यामुळे आम्हाला प्रत्येक घरी जाण्याकरता वेळ लागणारच आहे। पण आम्ही डोर टू डोर प्रचारानिमित्त टिकर पोस्टर देण्याकरता आम्ही जात आहोत। काय सांगाल की जसं आता राजूभाऊ पारवे अगोदर शिवसेनामध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, बरोबर, आता शिवसेनामध्ये प्रवेश करून त्यांना सीट मिळाली, तर त्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे हे अगेन्स्टमध्ये झाले काय? कोणी नाराज नाही आहे, पक्षाची सीट आहे आणि ते ह्या पक्षातून त्या पक्षात, आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे। एका घरी नाही पडलं तर दुसऱ्या घरी दुसरा भाऊ राहू शकते, असं ह्या पक्षातलं त्या पक्षात म्हणून नाही आहे। ते सुद्धा एक कार्यकर्ता आहे आणि याच्यानंतर त्यांचे भाऊ सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये 10 वर्ष आमदार राहिलेले आहे, सुधीर भाऊ पारवे, त्यांचेच भाऊ आहे राजूभाऊ पारवे। त्यामुळे त्यांच्या परिवाराला राजकारणाचा वारसा असल्यामुळे हे तिकीट त्यांना, युतीची तिकीट, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची तिकीट त्यांना मिळाली आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या कामाला लागलेला आहे। आता जे चित्र पाहता, जसं बहादुरा ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा या ग्रामपंचायतच्या काळामध्ये सत्ताही BJPची होती, परंतु आज समजा शिवसेनेच्या उमेदवाराला सीट मिळाली म्हणून आज भाजपचे कार्यकर्ते प्रचाराला कमी दिसत आहेत का? असं काही नाही, त्यांच्यामध्ये असं काही नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 5 गुट आहे आमचे, आणि 5 गुटातून 5 गुट कसे आहे, कोणी खरवीमध्ये काम करत आहे, कोणी बहादुरात काम करत आहे, कोणी गोन्नीशिममध्ये काम करत आहे, कोणी पोनपुत्रनगरमध्ये काम करत आहे। 5 टीमा आम्ही कामाकरता लावलेल्या आहे, म्हणून तुम्हाला इथे कार्यकर्ते जर कमी दिसत असेल तर कार्यकर्त्याला जोश जास्त आहे। या इलेक्शनमध्ये तर तुम्हाला काय वाटतं की कुणासोबत त्यांचा प्रतिद्वंदी जो आहे हा कोण राहील? यांची टक्कर कोणाच सोबत नाही, कारण हे वन साइड मारणार आहे। रामटेक लोकसभा रामाचा किल्ला असल्यामुळे याच्या अगोदर 10 वर्ष कृपाल भाऊ तुमाने इथूनच ह्याच भागातून चांगल्यात चांगल्या मताने निवडून गेले। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार तेही होते। राजूभाऊ पारवे हे सुद्धा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आहे। विकास कामाला घेऊन जो प्रश्न उपस्थित होतो आहे की जसं BJP या मग शिवसेना जे आहे, जेही सभा झाली, आजही कन्हाडमध्ये जी सभा झाली, त्यांनी फक्त राम मंदिराच्या मुद्द्यावरच जास्त भर दिलेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं की राम मंदिराच्या मुद्द्यावरच तुम्हाला विजय मिळेल की तुम्हाला काही संविधानिक या विकासात्मक कामाच्या सुद्धा तुलना करावी लागेल? 2014 पासून ज्या वेळेस पासून नरेंद्रजी मोदी पंतप्रधान बनले त्यावेळेस पासून ह्याच भागात नाही पूर्ण देशामध्ये विकासाचा डंका वाजत आहे। आणि विकास म्हणजे हा झाकून ठेवलेला विकास नाही, प्रत्येकाच्या डोळ्याने विकास दिसते। हायवे रोड कसे बनले, सिटीतले रोड कसे बनले, गावातले रोड कसे बनले, तुमच्या समोर जे आहे पहा, नाली सुद्धा बनत आहे, संपूर्ण कामं सुरू आहे। रोड बनायचं सुरू आहेत, पण रोड बनता बनता त्याच्यामध्ये नाले नाही आहेत, गटर लाईन नाही आहेत,
स्वच्छतेचा भाग जर आपण प्रश्न जर पाहिलं त्या श्रीनगरमध्येच स्वच्छतेचं एवढं कंकाल आहे, इथं अजूनपर्यंत मच्छरांसाठी फवारणी नाही झालेली आहे, काहीच नाही झालं. तर याच्यावर काय म्हणाल तुम्ही? स्वच्छता करता आमची गाडी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कचऱ्याची गाडी फिरतात आणि त्याकरता नागरिकांचं काम आहे घरचा उचलून कचरा त्या गाडीमध्ये टाकणे. आणि नाली बघा, तुमच्याच बाजूने नालीचं काम सुरू आहे. आज हळूहळू का होणार? कारण हे आपण अविकसित एरियामध्ये शेतीच्या भागामध्ये हे आपले नगर बसलेले आहे आणि तो विकास एवढ्या सफळतेने विकास झालेला आहे आणि हा विकास दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केलेला नाही. श्रीमाननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे 2003 पासून होते, त्यावेळेपासून आजपर्यंत ह्या एरियाच्या विकासाच्या रूपांतरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने चेहरा मोहरा पलटवलेला आहे. तुम्हाला काय वाटते की या इलेक्शनमध्ये BJPचे सर्वच कार्यकर्ते शिवसेना गटाच्या उमेदवारांसोबत आहेत? कारण बघा, आपण आता याच्यामध्ये कॅम्पनीमध्ये फिरतात, परंतु या स्थानिक लेवलवरती जे BJPचे मोठे चेहरे आहेत ते अजूनपर्यंत कुणीच दिसलेले नाही आहेत. आमच्याकडले कुठल्याही भागात कुठल्याही याच्यात दुजाभाव नाही. सीट शिवसेनेची असो किंवा भाजपची असो, जी युती झाली तर आम्ही लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून काम करतो आणि तन मन धनाने सगळे काम करतो. या इलेक्शनमध्ये काय म्हणता तुम्ही, लीड कुणाची राहील? लीड आमचीच राहील. राजूभाऊ पारवे यांची लीड 2 ते 2.5 लाखाची लीड राहील. अगली बार मोदी सरकार, अगली बार मोदी सरकार, राजू पारवे जिंदाबाद, राजू पारवे जिंदाबाद। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।